Now the multiplication, you have to do the same thing. See, 3, again the multiplication, 3 root 2 multiplied 4 into root 3 minus 2 root 2. Okay, and again the same, root 3, you have to multiply by root 3, 4 root 3 minus root 2. Okay, then root 3 root 2, 4 root 3 minus 2 root 2. Now what you have to do, see, 3 root 2 into multiplication करायचं आहे आपल्याला. सो 4 root 3. ओके, व्हेरी सिम्पल. त्याच्यानंतर परत जे आहे ते 3 root 2 into root 2 झालं. हां, मग आता परत नेक्स्ट जो आहे तो काय आहे, तर ह्याने आपल्याला पहिल्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे आणि परत सेकंड नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. आपण ते मांडून घेऊयात. मायनस रूट 3 इंटू 4 रूट 3 आणि रूट 3, इथे साईन प्लसची येते कारण इथे मायनस आहे की नाही. हां, मग इथे मायनस आहे त्यामुळे आतली साईन काय झाली, चेंज झाली. त्याच्यामुळे इथे येणार रूट 3 मायनस रूट 2. ओके, आता पुढचा. ठीक आहे, तर मग आता पुढचं घेताना आपल्याला कसं घ्यायचं आहे, तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. 4 3 = 12. ओके, आणि त्याच्यानंतर 3 2 = 6 मायनस अगेन द सेम थिंग. आता पुढचं जे आहे हा 3 तसाच ठेवूयात आणि 2 आणि 2 हा रूटमध्ये, त्याच्यामुळे याचं डायरेक्ट नुसताच 2 घेऊन आपण मल्टिप्लिकेशन करणार आहोत. झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट परत 4 इंटू 3. आता इथे पण रूट 3 आहे म्हणजे काय घेणार आपण, 4 इंटू 3 प्लस. ओके, तर आता ह्या ठिकाणी ह्या दोघांचं काय येणार, 3 2 = 6 मल्टिप्लिकेशन येणार. मग आता या ठिकाणी रूट 6 आणि हा रूट 6 हे कॉमन आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना जवळ घेऊयात. म्हणजेच काय, इथला जो 1, इथला 1 पकडायचा, हा 1 आणि हा 12 म्हणजे टोटल किती झाले 13. आणि हा रूट 6 आहे त्याच्यामुळे तो तसाच उचलून इकडे आणून ठेवून द्यायचा. मायनस 3 2 = 6 मायनस 4 3 = 12. झालं. आता मग पुढचा 13 रूट 6मध्ये कुठलाही चेंज होणार नाही, फक्त आता मायनस मायनस प्लस, फक्त बिगर 1 नंबरची साईन मांडायची, ती झाली मायनस. आणि 12 + 6 18. सो आन्सर -18 + 13 रूट 6.